पाणी बुडवायचा आणि गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी कुरु असा मंत्र म्हणायचा. गंगेचं पाणी त्या बादलीत येतं. काय होतं? गंगेचं पाणी त्या बादलीत निर्माण होतं. डावी नागपुडी जर चालू असली, एक बंद असली बरं का, आणि एक चालू असली, तर यमुनेचं स्नान घडतं किंवा हात बादलीत बुडवायचा आणि मग ते स्नान होतं. आणि दोन्ही चालू असतील त्यावेळेला सरस्वती नदीचं स्नान चालू होतं. त्यावेळेला दोन्ही हातानं पाणी हातात घ्यायचं, सगळ्या अंगावर शिपडायचं. सरस्वती नदीचं स्नान. असंही असणार इंद्रियामध्ये अनंत ब्रह्मांड भरलेली आहे. एवढं मोजकं देव तेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला उपयोगापुरता आहे तेवढं घेऊया. असं देवाने भरलेली ही पिशवी, ही देह, मनुष्य देह, यामध्ये देव राहतात. देव राहतात असा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त करून दिला. आणि या देहामध्ये माणूस काय नळ्या टाकते, काय चिकन टाकते, काय दारू टाकते, काय काय टाकते. मूळता अपवित्र असणारा देह, या देहामध्ये पावित्र्य निर्माण करण्याकरता आपण पवित्र राहिलं पाहिजे. आणि पवित्रता निर्माण होण्याकरता देहाला पवित्रता पहिली निर्माण व्हायला पाहिजे. हरिपाठ कीर्ती मुखे झाली गा, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. सातत्यानं हरिनाम मुखानं गायल्यानंतर देहाला पावित्र्य निर्माण होतं. आता एक वेळ तुळशीची माळ गळ्यात घालून संप्रदायाचे जे नियम सांगितले त्यापासून देहाला पावित्र्यता निर्माण झाली. पूर्वी गुराळ होती, गुराळावरती गुळ तयार करायचे आणि त्या गुळातली मळी बाजूला काढायचे आणि तो शुद्ध झालेला गुळ भेड्यात भरून मार्केटला पाठवायचा. अशी प्रक्रिया होती. कुणी बघितलं असेल त्याने एकामेकाला सांगा. तर तो गुळ वाप्यात तयार झालेला शुद्ध गुळ, त्या शुद्ध गुळात कुणी ती मळी सतत टंबऱ्याला उचलाय का हो? परत मळीची टंबऱ्या त्या गुळात कोण होती नाही. ती घाण काढलेली कोणत्यात बघतं का नाही. म्हणजे गुळ पवित्र झाला, शुद्ध झाला. शुद्ध गुळ शुद्ध मार्केटमध्ये नेल्यानंतर चांगला दर येतो. होय की नाही? कोणतरी चांगला गुजर मारवाडी त्याला खरेदी करतो. बरोबर आहे का नाही? म्हणजे तो गुळाचा रंग रूप बघितल्यानंतर लक्षात येतं, हा हे तेजस्वी आहे बरं का, हे माझ्या फळात असतं तर बरं झालं असतं. आहे की नाही? आणि मग आणि समजा त्यात जर जरासं काहीतरी अशी घाण पडली असेल की हिरवाट काळपाट जर दिसायला लागला तर तो कोण गुळ घेईल का? नाही घेणार. म्हणजे एक वेळ देहाला पावित्र्य निर्माण झाल्यानंतर परत यामध्ये नाही वेगळा कराड कराची माळ घातली तर ती काय बरोबर नव्हती. मी लगेच खायला चालू केलं. आता वास्करांची घालून कारण तुझी संगत नाही चांगली. त्याला वास्कर कराडकरांनी कायचे देऊळकर तरी काय करेल. मग असं करीत करीत सगळं पंढरपुरातलं बुव सत्य. मग शेवटी काय करतो, पांडुरंगापाशी जातो, म्हणतो देवा तुझ्या गळ्यातलीच माळ मला दे, माझी काय सुटेना.
नाही का? अशी सगळी तक्रार. आणि मग एकदा या देहाला पावित्र्य निर्माण झालं की देह पवित्र होऊन चालत नाही. परत पुढं काय, देहाचं पावित्र्य झाल्यानंतर परत पुढं आत्मशुद्धीकरण करावं लागतं. एका जाग्यावर स्थिर मनाची, मन, बुद्धी, चित्त, अंतःकरण आणि अहंकार, शेवट हे चतुष्टय, मन, बुद्धी, चित्त आणि अंतःकरण हे ट्रान्सफर होईत राहिलं. एखादी गोष्ट मनात आली तर ती मनात आलेली बुद्धीकडे जाते, बुद्धी त्याचं डिवायडेशन करते, म्हणजे विभाग करते. हे चांगलं, हे वाईट. सारासार विचार हरिपाठ, नाही का? सारासार, सार कुठलं आणि आसार कुठलं ते ओळखून बाजूला करण्याचं काम कोण करतं? बुद्धी करते. आणि बुद्धीतला भाग निवडून दिलेला जो असतो तो अंतःकरणात जातो, चित्तामध्ये जातो. मन, बुद्धी, चित्त. चित्तात गेल्यानंतर तो फिट होतो की बा काय नाही, हे जे पाठवून दिलंय मनानं, बुद्धीनं, ते आता अतिशुद्ध आहे, तेव्हा तुम्ही हे पुढे घ्या. आणि मग ज्या वेळेला ते अंतःकरणात जातं त्यावेळी मनुष्याची अवस्था काय असते माहितीये? सततम कीर्तयन्तो माम यतन्तच्च दृढमता नमस्यन्त्यच्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सातत्यानं नामचिंतन करत राहतो. काय? नाम घेऊ, नाम ध्याऊ. घेऊ नव्हे बरं का, ध्याऊ का? तर नाम गाऊ, ध्येयी ध्याता ध्यान, ह्यातला ध्यान आहे. काय? तर या त्रिपुटी आहे, या त्रिपुटी ध्यान, ध्याता ध्यान, या तिन्हीचा संगम ज्या वेळेला होतो त्याच्यापेक्षा तो वेगळा आहे. लक्षात आलं का? ज्या वेळेला मनुष्य ध्यानाला बसतो त्यावेळेला तो मनुष्य म्हणजे ध्येयी, ध्याता, ध्याता ज्याला बघायचा आहे तो, आणि लागलेलं ध्यान, या तीन गोष्टी आहेत. आता ह्या तीन क्रिया एकत्र ज्या वेळेला घडत असतात त्यावेळी आत्मशुद्धी होत असते आणि सातत्याने त्याच्यामध्ये विलीन होता येतं. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की नाम गाऊ, नाम गाऊ, नाम ध्याऊ, नाम विठोबाशी वाहू. हे नाम काय आहे महाराज? आणि नामदेव काय आहे? नाम काय आहे आणि नामदेव काय आहे? नामदेवाचा जन्म झाला कसा? नामाचा जन्म झाला कसा? नाम कसं आहे? ना म्हणजे नारायण आणि म म्हणजे महादेव. हरी हरा नाही भेद, नाही करू नका वाद, एक एकाचे हृदय मोडी साखरेच्या खाली. असा नाम आहे तो देव. नामदेवला कोण आहे? असा आहे अयोगी संभव. नामदेवरायांचा जन्म नाही महाराज. दोन देव एकत्र येऊन जे तयार झालं त्याचं नाव नाम. पण हा नाम सुद्धा तयार होण्या अगोदर भगवंताला काय झालं? विचार पडला की माणसं तयार मी केली आहे, पण हे एकामेकाबरोबर संवाद कशी करायची? रात्रीविषयी झाला महाराज संवाद. तर हा संवाद करायचा कसा? तर त्यासाठी भाषा तयार करावी लागेल. आणि भाषा तयार करण्यासाठी काय करावं लागेल? वाक्य तयार करावं लागेल. वाक्य तयार करण्याकरता अक्षर तयार करावं लागेल. अक्षर तयार करण्याकरता काय करावं लागेल? आधी निर्मिली रेखा. काय निर्माण केलं? आधी रेखा. आधी रेखा निर्माण केली. इच्छा निर्माण झाल्यानंतर भगवंताची इच्छा झाली, संवाद व्हायला पाहिजे. म्हणून या विश्वामध्ये पहिली रेखा तयार झाली आणि रेखा तयार झाल्यानंतर त्या रेखेची केली गुंडाळी. त्या रेखेची गुंडाळी केली आणि त्या गुंडाळी पासून पहिले
आकारापासून सुरुवात केली, स्वर तयार केले, नंतर व्यंजन तयार केली, मग भाषा तयार केली आणि मग नाम तयार झालं. नाही का? कुठल्या गोष्टीला काय म्हणायचं ह्याचं नाव नाम. नाही का? त्याचं नाव खुर्ची. मला सांगता का ह्याचं अंगठा नाव कोणी ठेवलं? ह्याला करगडी नाव कोणी ठेवलं? आत्या नाव ठेवते ना. मग ही जी आत्या कोण? ह्याचं नाव नाही, ह्याचं नाव आहे, ते ठेवली ना कोणी? बर, जे तुमचं नाव आहे ते वाट लावून दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. मी अनिल महाराज तुमच्या पुढ्यात देहात्मक पाहतो. देहानं मी अनिल महाराज तुमच्या पुढ्यात उभा आहे. बोट लावून कुणीही सांगावं हा अनिल महाराज आहे म्हणून. ज्या ज्या अवयवाला माझ्या हात लावशील त्याचं नाव वेगळं आहे. कुणीतरी इथं हात लावला तर मी म्हणणार ते मनगंड आहे माझा. कुणीतरी छातीला हात लावला त्याचं नाव छाती आहे. हिथं हात लावला डोकं आहे. अरे कुठल्या अवयवाला हात लावल्यावर अनिल म्हणायचं? म्हणजे नाव माझं खोटं आहे की? हे नाव खोटं आहे. मग खोटं नाव जर हे असेल तर हे संवादासाठी केलेलं नाशिवंत ठेवलेलं नाव आहे निश्चित होते. त्याचा पुरावा आहे. कुठल्याच अवयवाला हात लावल्यानंतर सांगू शकत नाही की हे अंका म्हणून नाही. नाव सांगू शकत नाही. असा नामदेव आहे भगवान परमात्म्याबरोबर जेवत होता. असा नामदेव आहे भगवंताबरोबर खेळत होता. असा नामदेव आहे रुक्मिणी मातेच्या मांडीवर खेळायचा, लगोरी खेळायचा, चिनी दांडू खेळायचा, चेंडू फळी खेळायचा. नामदेव आहे मंदिरामध्ये खोदोड्या मारीत हिंडत असायचा. आणि या नामदेव रायानं अशी अनेक वर्ष गेली, 10-12 वर्ष झाली. रुक्मिणी मातेला आणि माझ्या पांडुरंग रायाला नामदेवाशिवाय करमत नव्हतं. आणि एक दिवस ज्ञानोबा राय आले की सगुण भक्ती करणारा असा कोणता भक्त आहे की ज्याच्याकडून देव दगडाचा देव पुढ्यात येऊन जेवतो महाराज. आणि ज्ञानोबराय याच यात्रेकरता आपण आलेल्या नामदेव रायाला घेऊन येत होते. 12 वर्षाचा नामदेव पांडुरंग रायानं सांगितलं त्याला माझा नाना भाऊ लहान आहे रे. रुक्मिणीने सांगितलं त्याला लहान बाळा त्याला यात्रेला घेऊन जा, त्याचे पाय वाचतील, त्याला सांभाळून ने, त्याच्याशिवाय आम्हाला करमणार नाही. आणि हृदयाला कवटाळून नामदेवाला ज्ञानोबाच्या स्वाधीन केलं. आणि भगवान परमात्म्याने त्या ज्ञानोबाच्या स्वाधीन केल्यानंतर नामदेवरायांनी याच आम्ही आलेल्या यात्रेमध्ये अनेक सगुण भक्तीचा चमत्कार केला. महाराज 12 वर्षाचा ज्ञानोबा या वाटेनं चालताना महाराज पाय भाजलं, भरपाळलं, फोड आले. आम्ही आज 21°C तापमान न सोसणारी माणसं आज 45°C भरपाळून निघलो. ट्रॅव्हल्स वाल्याला किती शिव्या दिल्या आणि दिंडी मालकाला किती बडबड. असं नाही महाराज. ज्या वाटेवर ही मंडळी महाराज चालली, पाय फोडून या उज्जैन सारखा राम मंदिर अयोध्ये सारखा प्रवास केला महाराज. चालत केला 6 महिन्याचा प्रवास. पांडुरंग रायानं सांगितलं ज्ञानोबांना, ज्ञानोबा नामदेवाला काही कळत नाही. ज्ञानोबांना परीक्षा करायची होती की सगुण भक्तीचं एवढं सामर्थ्य आहे. राजस्थान मध्ये कुठलं गाव मला माहित नाही, पण एका यमनानं नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये गाय कापली महाराज. आणि सांगितलं कीर्तनामध्ये एवढी ताकद आहे तर गाय जिवंत करून धाव. सोबत ज्ञानोबराय होते, घाबरण्याचं काम नव्हतं. पण नामदेवरायाने कीर्तनात सांगितलं ही गाय मी 3 दिवसांनी जिवंत करीन. नामदेवराय बोलले का?
नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये एकच वाटत होत, माझा पांडुरंग दिंडीतल्या येणाऱ्या लोकांना दर्शन देत असेल आणि त्याला दिंडीत यायला वेळ मिळणार नाही. 3 दिवसांनी सवड काढेल तो आणि डोळे मिटून घेतल्याने नामचिंतन चालू केलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नामाचा घोष चालू ठेवला. ज्ञानोबराज शेजारी बसले होते. 3 दिवसांनी पांडुरंग परमात्मा आले, डोक्यावर हात ठेवला. नामा का बोलवलं होतोस उठवर? म्हणले देवा किती वेळ लावलास याला, प्रसंग बघून तरी देवा वागत जा. म्हणले नामा तूच म्हटलास 3 दिवसांनी जिवंत करतो म्हणून मी 3 दिवसांना आलो. तू जर म्हटला असतास आत्ताच्या आत्ता जिवंत करतो तर मी तवा आलो असतो. आणि ती जिवंत झाली गाय. आणि एक ठिकाणी कुठंतरी पाण्याची विहीर, जिथं कधीही पाणी नाही अशा ठिकाणी महाराज पाणी निर्माण झालं. विहीर तुडुंब भरून वायाला लागली, पाण्याचा लेस नव्हता त्या ठिकाणी. असे चमत्कार ज्ञानोबायांनी नामदेवरायांच्या सोबत सगुण भक्तीचं सामर्थ्य बघितलं. आणि अशा नामदेवरायांनी ज्या वेळेला पाठीमागं जाईपर्यंत माता रुक्मिणीचं आणि पांडुरंगाचं काय झालं असेल. सकाळपासून संध्याकाळपर्यंत अंगावर हुदुड्या मारणारा नामा एकमेव महाराज भक्त आहे की जो साक्षात मनुष्य रूपात रुक्मिणी पांडुरंगासोबत खेळला. एकमेव संत आहे. अंगा खांद्यावर हुदुड्या मारल्या. आणि अशा नामदेवरायाच्या सानिध्यात आम्ही ही यात्रा करतोय. ह्याच्यापेक्षा दैव वेगळं कुठलं? आम्ही दैवाचे दैवाचे नगरीमध्ये जाऊन आपण त्याचं भजन करतो आणि ज्या नामदेवरायांच्या छत्रछायेखाली राहतो त्या नामदेवरायांनी स्वतःचा उद्धार तर केलाच, पण त्या नामदेवरायांच्या सानिध्यात असणाऱ्या सर्वांचा उद्धार होतो महाराज. आणखी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला. यात मला जे निदर्शनाला येतं, मी माझं मोठे पण सांगत नाही, मला मोठा बुवा होयाचं नाही, म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की हे कीर्तन पहिल्यांदाच तुम्हाला ऐकायला मिळते आणि परत कधी मिळणार नाही. मला सुपाऱ्या घेऊन कीर्तन करायची नाही तर मी घेऊच शकत नाही सेवा. फक्त मालकाची आज्ञा, त्यामुळे इथं करावं लागते. देवाचं ऋण, ऋषींचं ऋण आणि मातृपितृदैवतांचं ऋण, 3 ऋणातून मुक्ती ही आपल्याला झाली पाहिजे. देवाचं ऋण ही फेडता आलं पाहिजे, ऋषीचं ऋण ही फेडता आलं पाहिजे आणि वडिलांचं ऋण ही फेडता आलं पाहिजे. आता या 3 ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांची सेवाही त्या पद्धतीची आपल्याला करायला पाहिजे. ज्या सानिध्यात राहून आपल्याकडून त्यांना दिलं जाणारा दान धर्म, त्यांना जे आपण काही देतो ते ऋणमुक्तीच आहे.
मुठभर तांदूळ त्यांच्या स्वाधीन करू, आपल्या घरी आल्यानंतर त्यांची सेवा करतो, त्यांना 4 रुपये आपण दान देतो, आणि हे मिळालेली सर्व संपत्ती असेल किंवा काय असेल आपल्याकडून केली जाणारी सेवा, हे संतांची केली जाणारी सेवा हे ऋणमुक्तीचं साधन आहे. ऋणातून मुक्त व्हायचं असेल तर पांडुरंगरायाची नामचिंतन आणि महान सत्पुरुषांचा संग. आता मला सांगा, जग देवाला जीव खाऊ घातलं अशा हाडामासाच्या परंपरेत आज ही खंड आहे का? जे आज तुम्हाला दिसणार निवृत्ती महाराजांचं मांस आहे, निवृत्ती महाराजांची हाड आहेत, ही नामदेव रायाचीच आहेत. कारण का? जे बी आपण पेरतो ना तेच उगवतं. का या वर्षी अस्मिता नावाचं भात पेरलं की पुढल्या वर्षी कर्जत उगवत नाही, नाही का? का तिसऱ्या वर्षी काय त्याचं टाकं फोंड असं काय तयार होतं, गोरखनाथ तयार होतं. म्हणजे आमच्याकडच्या भाताच्या जाती आहेत ना ते. म्हणजे तुमच्याकडे ज्वारी गव्हाच्या कुठली तरी एक जात असेल तर ती जात बदलती का? नाही. जी पेरलेली जात आहे ती उगवती का नाही? मग जे नामदेवरायांचं हाड मांस रक्त आहे तेच आजही तुमच्या समोर आहे ना. आणि मला सांगा, तुकोबरायांच्या 8व्या पिढीमध्ये, विश्वंभर बाबांच्या 8व्या पिढीमध्ये जर तुकोबराय महावैष्णव निर्माण होतात, बरोबर आहे, नामदेवराय झाले, मग मी म्हणतो नामदेवरायांच्या 17व्या पिढीत तरी देव जन्माला आला असेल का नसेल? आज आम्हाला कसलं बसलं जीव खाऊ घालणारा हितपर्यंत घेऊन आलाय, की उद्धाराचं कार्य करतोय. महाराज निश्चितपैकी तुमच्या पदरी बहुत सुकृताची जोडी, अनंत जन्मीचं पुण्य तुमच्या साठ्यात आहे. आणि त्यामुळं तुम्हाला हे अट्टहास करून, एवढी तपस्या करून, तुम्ही तपस्या नाही म्हणू नका. आग एवढं भाजलंय, पायाच्या चमडा आणि मास वेगळा आहे माझं, कुठं कुठं बिन चपलाचा चाललोय, आग भरपाळले, उघडाच होतो बांब्या. कोणालाही माहित नव्हतं मी कीर्तन कराय. हिंडलं का नाही उघडा? सगळ्यांनी बघितलं. एक लुंगी आणि उघड बघून अंगात घालावं तो भरपाळून निघतोय, नाही का? म्हणून आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. काम काय आम्हाला आहे? करायचं आहे काय? मगाशी मी सांगितल्यानुसार हा देह भगवान परमात्म्याने यामध्ये अनंत ब्रह्मांड भरून तयार केलाय. हा देह परत मिळणे नाही असा असणारा दैवी गुणाने युक्त झालेला दैवाचा आहे, म्हणून तर हा देह प्राप्त झाला, नाही का? हा देह प्राप्त झाला तर ह्याचं सोनं करून घ्यायला नको का? उद्धार करून घ्यायला पाहिजे. याकरताही तुम्हाला संत संगती मिळाली, नामदासरायांचं चरण मिळाले, पांडुरंगरायाची नगरी मिळाली. त्या पांडुरंगरायाच्या सानिध्यात, त्या नामदेवरायांच्या सानिध्यात एवढी मोठी महान यात्रा झाली, त्यांच्या गाथ्याचं पारायण झालं. हे सगळं उद्धाराचं काम आहे. हे निश्चितपैकी मरेपर्यंत तुमच्या कुठं ना कुठं उपयोगात आल्याशिवाय राहणार नाही. फक्त ध्यान सोडायचा नाही. टाळी नाही वाजवायची, टाळी वाजवायची काही गरज नाही. उद्धार तुमचा जेवढ्या ताकदीनं होणार आहे तेवढ्याच ताकदीनं माझा पण होणार आहे. 100% खात्री आहे मला. कारण का? महाराज, मला कळतं बरं का, मी वयाच्या 16 वर्षापासून नाथपंथी दीक्षाधारक आहे. माझ्याकडे शाबरी मंत्रांचं बरंच काय काय आहे. मी पुढला माणूस नजर टाकली की मरणार कधी तिची तारीख देतो पैकी खरं आहे. मी श्रीपाद महाराज भडंके माहित आहे तुम्हाला? ऐकले सगळ्यांचं कीर्तन, सगळ्यांनी कीर्तन त्यांचं? कोणी कोणी ऐकले हात वर करा. 15 दिवस अगोदर महाराज श्रीपाद महाराज भडंके यांना मी सांगितलं होतं, महाराज जाण्याची वेळ झालेली आहे. डोकं ठेवलं पायावर आणि रडायला लागलो मी. महाराज तुमचं आता टायमिंग आले. म्हणले आधी काय म्हणतोयस? म्हणलं होय महाराज, हे मला कळतं. म्हणले 15 दिवस राहिलेत, तिथं आमचे कीर्तन करून गेले. म्हणलं तुमचं 15 दिवस राहिलेत महाराज. म्हणले काय हरकत नाही, पण गाडी जरा ढिली झाली आहे एवढं कळतंय. आणि त्यानंतर मला कळलं की आमचे मालक माधव महाराज
त्याला बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मृत्यूनंतरच्या कार्याला तुमचं कीर्तन झालं पाहिजे. लक्षात घ्या, श्रीपाद महाराज भडंगे आमच्या घरात येऊन 2-2, 4-4 कप चहा पिल्याशिवाय मी जाईल. मुक्कामच आमच्या घरी. वाडी आमचं माहेर, नामदेवरायांचं आमचं संघटना एवढी आहे, एवढी जवळीकचा संबंध आहे की अगदी आम्हाला ना देवाच्या रावळातच राहिल्यासारखं वाटतं. मस्त पांडुरंग रायाची प्रतिष्ठापना माझ्या पारड्यातच केलेली आहे. देवच माझ्या पारड्यात आलाय, मला पांडुरंगांना जायची गरज नाही. असं करून टाकलंय नामदेवरायांनी माझं. त्याच्यापेक्षा आणि मोठं भाग्य कुठलं? लक्षात आलं का? मग करायचं आहे काय? टाळ विले घेऊन हाती विठ्ठल नाम गावो किती, एवढंच करायचंय. ह्याच्यापेक्षा वेगळं काय करायचं आहे का? काही करायचं नाही. मग या करता साधी सोपी भक्ती काय की हा देह भगवान परमात्म्याने आपल्याला दिलेला त्याचं फार मोठं सामर्थ्य आहे. आणि या सामर्थ्यशाली अशा ह्या देहामध्ये भगवान परमात्म्याचा जसा देह आहे तसाच देह आपला आहे. आणि यामध्ये अनंतात असलेली ब्रह्मांड या देहात भरलेली आहे. आणि या देहात असणारी म्हणजे हा पिंड आहे, या पिंडात ब्रह्मांड आहे, तरी ब्रह्मांडात आपला पिंड आहे. आणि या पिंडाचं पावित्र्य निर्माण करायचं कसं आणि भगवंताला प्राप्त कसं व्हायचं हे एका नामानं प्राप्त होणार आहे. नामदेव आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. टाळ विना घेऊन हाती विठ्ठल नाम गाऊ घेती. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. नामामध्ये लाखोली सदा सहस्र नामे वाहू गोविंदा. आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. नामदेवरायांनी भगवान परमात्म्याचं नाम घेण्यामध्ये पांडुरंगरायाचं नाम घेणं हेच आमचं देव मोठं आहे. आम्ही दैवाच आहे, पांडुरंगरायाचं भक्त झालो. नाहीतर काळ भैरवाचं भक्त झालो असतं तर रोज क्वार्टर घेऊन जायला लागला असतं नाही का? म्हणजे डोकं तिथं आपल्याला गुंतवलं नाही देवाला. आपल्याला गुंतवलं ते कुठं गुंतवलं? योग्य ठिकाणी गुंतवलेलं आहे. भगवंतानं आपल्या चरणाजवळ आपल्याला घेतलेलं. साधा सोपा अभंग आणि आम्ही भाग्यशाली आहोत नाही का? दैवी आहोत, दैववान आहोत. आम्ही दैवाचे निदैव कशाला म्हणायचं? निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया ससरवरी वरी बैसोनी उपवासी करी का धरित्रीची. आमच्याकडे एवढं वैभव नामचिंतनाचं पांडुरंगरायाचं भरलेलं आहे, वैभव आहे नाही, खान आहे आपल्याजवळ. आणि त्याच्यावर बसून जर आम्ही उपाशी राहायचं म्हटलं त्याच्यासारखं दुर्भाग्य म्हटलं त्याला निदैव म्हणायचं. म्हणजे आपल्या सोबत आले पण रस्त्यावर एकच येते, हे भाग्य नाही. म्हणून ते निदैवी आणि आपण मात्र दैवाचे आहोत. झालेली सेवा
तुम्हा सर्व संत सज्जनांच्या माता माऊलींच्या भगिनींच्या चरणावर समर्पित करून संत शिरोमणी नामदेवरायांच्या सद्गुरुरायांच्या चरणी समर्पित करून छोट्याशा सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर